नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू सर्वांना. श्री सद्गुरू कृपा फॅशन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 32 साईजचं डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बोटनेक ब्लाऊज आहे. याला गळ्याला आणि स्लीव्हला सुंदर अशी डिझाईन पण आपण करणार आहोत. आधी आपण कटिंगचा व्हिडिओ बघू, नंतर मग स्टिचिंगचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला छोट्या-छोट्या टिप्स याच्यामध्ये शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन्स देखील ऑन करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा ब्लाऊज पीस आहे. आपण आता याच्यावर अस्तरवर कटिंग करून घेणार आहोत. बॅक पार्ट कटिंग करणार आहोत आणि मग नंतर फ्रंट पार्टचं आणि स्लीव्हचं कटिंग करणार आहोत. सरळ मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला घ्यायची ब्लाऊजची पूर्ण उंची. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाईसाठी ऍड करायचं आहे. आणि मुंडा खोली घ्यायची आपल्याला 5.5 इंच. बोटनेक ब्लाऊज आहे. इथे कमरेचा चौथा प्लस टक्ससाठी 1 इंच. आपली 27 कंबर आहे. 27चा चौथा भाग होतो 7.5 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच म्हणजे 7.5 इंच. 7.5 इंचावर आपल्याला एक इथे मार्किंग करून घ्यायचंय आणि पुढे 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचंय. आता इथे घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये लुजिंग ऍड करायचं अर्धा इंच. आपली छाती आहे 32चा चौथा भाग होतो 8 इंच प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 8.5 इंचावर एक मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचंय आणि पुढे 1.5 इंच शिलाईसाठी ऍड करायचंय. आता इथे शोल्डर घ्यायचं आपल्याला 6.5 इंच. इथे 6.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. 13 इंच शोल्डर आहे त्याच्या निम्मे इथे मी घेतलेलं आहे. आता हे आपल्याला अशी लाईन जोडून घ्यायची. इथे सरळ आपल्याला खाली जोडून घ्यायचंय. 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय आणि इथे आपल्याला बॅक मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे भाग आपल्याला असे खाली जोडून घ्यायचे. शोल्डर आहे 2.5 प्लस त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे 3 इंचावर इथे मार्किंग मी करून घेणार आहे. इथे आपले 3.5 इंच गळा रुंदी राहील. बोटनेक ब्लाऊज आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. आता बॅकचा गळा आपला आहे 4.5 इंच. आता इथून आपल्याला साधारण 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देखील देऊ शकता किंवा हाताने पण देऊ शकता. इथे आपल्याला कमरेचा टक्स घ्यायचा आहे. 1.5 इंच शिलाई सोडून जो बाकीचा पार्ट आहे त्याच्या निम्मे करून आपल्याला इथे कमरेचा टक्स द्यायचा आहे. हा कमरेचा टक्स इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. बॅक पार्टचं आपल्याला हे ड्राफ्टिंग झालं. आपण आता हे कटिंग करून घेऊया.
इथे आपल्याला पाव इंच खाली जायचं आहे, म्हणजे आपल्या राखीमध्ये झोळ येत नाही. इथे आपल्याला कट्स देऊन घ्यायचे, जे आपलं शिलाई मार्जिन आहे. हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करून घेते. इथे सुद्धा आपल्याला कमरेचा टक्स आहे, तिथे सुद्धा आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा. जेव्हा आपण हा कमरेचा टक्स देतो तेव्हा हे कापड आपलं असं फोल्ड होतं. मग हा पार्ट आपला थोडासा खाली येतो पाव इंच. मग इथे आपल्याला पाव इंच थोडासा तिरका शेप देऊन घ्यायचा आहे. जास्त नाही, अगदी फक्त पाव इंच द्यायचंय. आपल्या बॅक पार्टचं कटिंग झालं. आता आपण याच्यावरती फ्रंट पार्टचं कटिंग करून घेणार आहोत. आता मी ते आधी फ्रंट मुंड्याचं इथे मी मार्किंग करून घेते. इथे मी पाऊण इंचावर एक मार्किंग करून घेतलंय आणि इथून मग आपल्याला फ्रंट मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. फ्रंट पार्टचं इथे कटिंग घ्यायचं. आता इथे आपल्याला बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. आता इथे खाली मी अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तिथून वरती आपल्याला बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करून घ्यायचंय. ही लाईन आपल्याला अशीच सोडून द्यायची आहे आणि इथून वरती आपल्याला हा बॅक पार्ट ठेवून त्याचं ड्राफ्टिंग करून घ्यायचंय. अशा पद्धतीने. आता इथे मी फक्त एक मार्किंग करून घेणार आहे. इथे गळ्याचा शेप मी देणार नाही आणि इथे मुंड्याचा सुद्धा शेप देणार नाही. बाकी पूर्ण ड्राफ्टिंग मी करून घेणार आहे. आतल्या मुंड्याचा जो शेप दिला आहे त्याला इथे मी हलक्या हाताने असं प्रेस करून घेते, म्हणजे खालच्या पीसवर ते थोडंसं ड्रॉ होईल आणि मग ती मी डार्क करून घेणार आहे. अशा पद्धतीने आतील मुंड्याचा शेप आहे. आता मी इथे गळ्याचं मार्किंग करून घेणार आहे. पुढचा गळा आहे 6 इंचाचा. इथे 6 इंचावर एक मार्किंग मी करून घेतलं. आता इथे मी फक्त 2.5 इंचच घेणार आहे. कारण पुढचा गळा डीप आहे. 3.5 इंच घेतलं तर मग असा गळा जास्त फिसकटतो. डीप होतो जास्त पुढून, म्हणून मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता मी इथे थोडासा पान आकाराचा शेप देणार आहे. अशा पद्धतीने. आता आपल्याला घ्यायचं आहे मेन टक्स पॉइंट. आपला टक्स पॉइंट आहे 8.5 प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ऍड करायचं आहे, म्हणजे 9 इंचावर इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे छातीचा डावा भाग आपल्याला घ्यायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये पाव इंच ऍड करायचंय, म्हणजे इथे 3.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा पार्ट आपल्याला असा सरळ खाली जोडून घ्यायचा आहे. आता इथे खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा मी प्रिन्स कटचा शेप कट करणार नाही. या पार्टलाच आपल्याला इथे प्रिन्स कटचं फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे
आणि विदाऊट कटिंग आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. ब्लाऊज फिटिंगला छान बसतो, काही प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला इकडे 1 इंचावर एक मार्किंग करायचं आणि इकडे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय. आता हे आपण इकडे 1 इंच मार्क केलंय, म्हणून आपल्याला इकडे सुद्धा 1 इंच मार्किंग करून घ्यायचंय आणि इथे आपण 1 इंच मार्किंग करून घेतलं, म्हणून आपल्याला इकडे सुद्धा 1 इंच मार्किंग करून घ्यायचंय. जनरली आपण काय करतो, इकडे 2 इंच एक्स्ट्रा घेऊन इथं प्रिन्स कटचा शेप देतो. तर इथे मी कट करणार नाही, त्यामुळे मी इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच घेतले, जेणेकरून आपला शेप सेंटरमध्ये येईल. आता इथे आपल्याला काय करायचंय, इथे साधारण 1 इंच सरळ घ्यायचं, इथून पण 1 इंच सरळ घ्यायचं आणि हा जो शेप आहे तो आपल्याला असा क्रॉसमध्ये जोडायचा आहे. थोडासा गोलवा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपण जे अर्धा ते पाऊण इंच खाली घेतलंय त्याला हा शेप आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आता हा जो 1 इंचावर मार्किंग केले ते पण आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचंय आणि आता इथे आपल्याला, आता मी इथे कट करणार नाहीये, फक्त प्रिन्स कटचा शेप देणार आहे. आता इथून आपल्याला साधारण एक 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथून आपल्याला फ्रंटचा शेप द्यायचा आहे किंवा तुम्ही अंदाजे पण देऊ शकता. फक्त प्रिन्स कटचा आपल्याला तिथे शेप द्यायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच असं आपल्याला टक्स मारायचा आहे, कट करायचं नाही. हा टक्स आपल्याला इथे फक्त जॉईन करून घ्यायचा आहे. स्टिचिंग करताना मी तुम्हाला दाखवेल ते व्यवस्थित, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आता इथे आपण 1 इंचाचा टक्स जाणार आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि हा पार्ट आपल्याला असा जोडून घ्यायचा. आता इथे काय करायचं आपल्याला बघा, जेव्हा आपला हा भाग इथे आपण शिलाईमध्ये जातो असा 1 इंचाचा, तेव्हा हा शेप आपला चेंज होतो. तर मग इथे आपल्याला काय करायचंय, हा पार्ट थोडासा आपला असा खाली येणार आहे अशा पद्धतीने आणि इकडे आपल्याला पाव इंच खाली जायचंय. आता हे टोटल अर्धा इंच आहे, कारण ऑलरेडी आपण पाव इंच मुंड्यामध्ये शेप कटिंग करताना पाव इंच खाली येत असतो आणि हा शेप आपला इथे खाली आलाय म्हणून आणखीन पाव इंच, म्हणजे टोटल इथे आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आता मी इथे पिन लावून ठेवते, शेप कट करते, मग आपण ती पिन काढूया. आता हा आपला फ्रंट पार्टचं मार्किंग करून झाले. आता हा आपला मेन टक्स आहे, इथे आपला आडवा टक्स येणार आहे आणि इथून आपल्याला हा पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा पार्ट आपल्याला, आता हे बघा आपण 1 इंच वाढून घेतले, ते आपल्याला इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे. जे आपण खाली एक्स्ट्रा ठेवलेलं होतं त्याला आपल्याला हा पार्ट असा क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हा जो मधला सेंटर आहे त्या सेंटर पासून आपल्याला जॉईन द्यायचंय आणि हे पार्ट आता आपण हा कटिंग करून घेऊया. आता मी इथे मधला टक्स अजिबात कट करणार नाही, लक्षात घ्या तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला इथे हा शेप कट करून घ्यायचा आहे. तरी तुम्ही काढून टाकली तरी चालेल. आता हा जो कॉर्नर आलेला आहे इथे आपल्याला बरोबर ह्याचा सेंटर घ्यायचा आहे अशा पद्धतीने, बरोबर आपला टक्स तो येणार आहे. आता इथे आपण जे 1 इंच वाढून घेतले ते आपल्याला याच्यामध्ये कट करायचं. हा खालचा पाऊण इंचाचा भाग
तो देखील याच्यामध्ये ऍड करून कट करायचा आहे. आपलं आता अशा पद्धतीने हे फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला याचं दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचंय. अगदी सोप्या पद्धतीने आपण याचं मार्किंग करून घेणार आहोत. आता हे मार्किंग आपलं ऑलरेडी झालेलं आहे. आता आपल्याला इथं टक्सचं मार्किंग करून घ्यायचंय. ते बघा अशा पद्धतीने इथे कट्स देऊन घ्यायचे. म्हणजे आपल्याला सेंटर लगेच लक्षात येतो कट्स दिलेले असले की. आता हा भाग आपल्याला याच्यावरती असा उलटा प्रेस करायचा आहे. म्हणजे दुसऱ्या पार्टवर त्याचं मार्किंग होईल. हे मार्किंग थोडंसं आपण डार्क करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे. आता इथे आपल्याला टक्सचं पण सेम मार्किंग करून घ्यायचंय. म्हणजे आपला टक्स एकसारखा येईल अशा पद्धतीने. आता हे जेवढं आहे तेवढंच पॉइंट आपल्याला तिथे ऍड करायचं आहे. हे बघा इथं 5.5 इंच, इथे 5.5 इंचावर आपल्याला हे मार्क करून घ्यायचंय अशा पद्धतीने. आपल्याला हा आता हे बघा इथे किती आहे, हे 1.5 इंच भरते, तर आपल्याला इथे 1.5 ते 2.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे सरळ. दोन्ही पार्टला सेम मेजरमेंट घ्यायचंय म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थितच येईल. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग करून झालंय. आता हे आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं कटिंग करून झालेलं आहे. स्लीवचं कटिंग मी इथे दाखवणार नाहीये कारण इथे डिझाईनचं आहे, तर सेपरेट मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावरती. साधी स्लीव्स कशी कटिंग करायची याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, तो चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. अगदी परफेक्ट मेजरमेंटचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे. एक नाही 2 पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा, विजिट द्या चॅनलला. हे अस्तरचं कटिंग मी आता ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेत आहे. ब्लाऊज पीसवर कटिंग करताना अस्तरपेक्षा नेहमी अर्धा इंच सर्व बाजूने आपल्याला ब्लाऊज पीस एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे, कारण शिलाई करताना धागे वगैरे निघतात, मग शिलाई करताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून नेहमी कापड एक्स्ट्रा घ्यायचं. बॅक पार्टला मी इथे फक्त बोटनेकचं कटिंग करणार आहे. याला मी डिझाईन बनवणार आहे, त्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड पार्टमध्ये याचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन्स देखील ऑन करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.